भोसे येथील सभेमध्ये माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सांडभोरवाडी गटातील विरोधी उमेदवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती। दरम्यान याबाबत शिवसेनेचे बाबाजी काळे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांना चोख उत्तर दिले। भोसे येथील सभेमध्ये माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सांडभोरवाडी गटातील विरोधी उमेदवारांचे नाव न घेता व्यवहार खराब असून त्यांनी केलेली कामे निकृष्ट आहेत अशा शब्दांमध्ये बोचरी टीका केली होती। याबाबतचे वृत्त वृत्तपत्राने प्रसिद्ध केलं होतं। याबाबत शिवसेनेचे या गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले। निवडणुकीचं आहे, निवडणूक ही काय व्यवहारावर चालत नाही, ती निवडणूक विकासावर चालते आणि प्रत्येक उमेदवाराच्या कार्यावर चालते। मला खात्री आहे की मी माझे राजकीय आयुष्यामध्ये 20 वर्षामध्ये चांगलं काम केलंय आणि कामाच्या माध्यमातून लोकांना जमा केलं। मी व्यवसाय करत असताना आजपर्यंत माझे व्यवहार चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचं काम केलंय। विरोधी लोकांना आता माझ्याकडे कोणतीच टीका करण्यास माझ्यासाठी त्यांच्याकडे विषय नसल्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि एका माजी आमदारानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकावर टीका करणं योग्य नाही। कारण त्यांना आता कळायला लागले की आपला उमेदवारसुद्धा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे। आपल्या उमेदवाराबाबतचं बोलायचं, तो कसा चांगला आहे हे बोलायचं सोडून विरोधी उमेदवार हा कसा आहे हे बोलायचं त्यांनी आता सोडून द्यावं। मला खात्री आहे की टीका केल्यामुळं माझं मतदान वाढतंय। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये याच माजी आमदारांनी माझ्यावर भरपूर टीका केली होती प्रत्येक सभेत, परंतु त्याचा फायदा मला असा झाला की 21 संचालकामध्ये मला सगळ्यात जास्त मतदान मिळालं। ज्या लोकांना मनापासून मतदान करायचं असतं ते नक्कीच करतात, पण टीकेमुळं ते मतदान अजून वाढते याची मला खात्री आहे आणि या निवडणुकीमध्ये मी 5 ते 7 हजार मतांनी नक्की निवडून येणार आहे अशी मला खात्री आहे। आणि त्याचबरोबर ठेकेदारीबाबत देखील आपल्यावरती टीका करण्यात आली, त्याबद्दल आपलं काय मत आहे? विषय असा आहे की मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं माझा व्यवसाय काही दिवसापूर्वी मी त्या ठिकाणी त्या व्यवसायाशी संलग्न असताना त्या ठिकाणी यांच्याच सांगण्यावरून अनेक ठिकाणी कामं केली। मी यांच्याबरोबर सत्तेत होतो आणि त्यावेळेस मी केलेली कामं चांगली होती, माझे व्यवहार चांगले होते। परंतु जेव्हापासून यांच्यापासून बाजूला झालो, बाजूला गेल्यावर कोणी माणूस एकमेकावर टीका करतो, त्याच्याबद्दल वाईट बोलतो। मी मोठ्या मनाचा माणूस आहे की ज्या माणसाबरोबर राहिलो त्याच्याबद्दल मला वाईट बोलायचं नाही, परंतु यांनी माझ्याबद्दल किती वाईट जरी बोललं तरी मला माझ्या कार्यावर आणि माझ्या कामावर विश्वास आहे। यांनी आजही कोणतेही काम दाखव तर मी ते खराब केलेले आहे किंवा असं केलेलं आहे, तर त्यावेळेस त्यांना फक्त आता टीकेचा मुद्दा म्हणून त्यांनी आता पर्याय निवडलेला आहे। निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर।